साडेमाडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण पालघर मधल्या एका विशिष्ट भागामध्ये आलोय, ज्या भागाचं नाव आहे वृंदावन पार्क। बघितलं केवढे उत्साही लोक आहेत तिथं। या लोकांसोबत आपण खेळणार आहोत आपला आजचा आवडता कार्यक्रम साडेमाडे तीन। वृंदावन पार्क बद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत इथले तरुण नगरसेवक मकरंद पाटील यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार दादा, याच्याबद्दल माहिती सांगा। ह्या गोजीरवाणा घरात सारे आपल्या मर्जीचे राजे। आमच्या वृंदावन पार्कमध्ये जी मराठीची टीम आणि साडेमाडे तीनची टीम आली त्याबद्दल आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। त्यानंतर सांगू इच्छितो की आज आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे ज्यांच्यामुळे मी आहे त्या वृंदावन पार्कमध्ये तुम्ही आला आहात, त्याचबरोबर पुनीत नगर, अष्टविनायक कॉम्प्लेक्स आणि पातेजा या ठिकाणची या परिसरातली सर्व लोक आपल्या कार्यक्रमात हजर झालेले आहेत। बरं, इथं कुठल्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात? वृंदावन पार्कमध्ये सहसा गणेशोत्सव मंडळ, नवरात्री उत्सव मंडळ इकडे चांगल्या प्रकारे कार्यरत आहे। अष्टविनायक कॉम्प्लेक्समध्ये नवरात्री उत्सव होतो, वृंदावन पार्कमध्ये पुनीत नगरमध्ये गणपती उत्सव होतो। त्याचबरोबर लहान मुलांची ट्रिप काढली जाते, लहान मुलांचा बाल महोत्सव, पालघर कला क्रीडा महोत्सव असे विविध उपक्रम राबवले जातात। म्हणजे इथले सगळे लोक खूप उत्साही आहेत। नक्कीच, म्हणजे आज उत्साह दिसणार नक्की का? मग करूयात सुरुवात। साडेमाडे तीन सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपण सुरुवात करतोय आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडला। आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या 3 मैत्रिणी माझ्याबरोबर आहेत। तुझं नाव? विधी। विधी। तुझं? ऐश्वर्या। ऐश्वर्या। आणि तू? सायली। सायली। बर, मग तुम्ही सगळ्या तिघी जणी एकत्र खेळायला येता? हो। कुठे कुठे खेळता तुम्ही? या ग्राउंड मध्ये आम्ही खेळायला येतो। हो का? वृंदावन गार्डन मध्येच इकडे? बर, मग ऐका, आपण सगळेजण खेळतोय ना आता, तर मला काय करायचं असतं, मला 3 टोकन्स काढून द्यायचे असतात। तर तुम्ही एकेकीने ना मला एक टोकन काढून द्या पटकन। पहिलं तू काढून दे। अरे बघायचं नाही, डोळे मिठाचे मिक्स करून द्यायचं। तिघींनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाज किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 83। 83 या। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 24। या। सगळ्या बायका मागे बडबड चालू केलेली आहे त्यांनी। 2 पुरुष आलेत, तिसरं कोण असणार? सगळ्यांनाच उत्सुकता आहे। थांबा थांबा, बघू द्या तरी मला किती, यांना तर खूपच उत्साह आहे। बघूयात कोण आहे तिसरा स्पर्धक। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 86। अभिनंदन। या। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? केदार मंडावले। मंडावले। मग काय आता मुंडावळ्या वगैरे बांधायची केली सोय? नाही नाही। काय अजून नाही? नाही अजून नाही, आता 12वीतच आहे। आता 12वीतच आहे अजून। मग आता काय पुढे काय प्लॅनिंग? पुढे MBA करायचंय। हां। आणि मग जॉब कुठे? मुंबईत। मुंबईत येणार म्हणजे पालघर मधून आता मुंबईत येणार? मुंबईत शिफ्ट होणार। बरं, मग कुठलं शहर तुला जास्त आवडतं रे? पुणे। पुणे? पुणे कसं काय? मी तिकडे जन्माला आलोय म्हणून। पुण्यातलं कुठलं ठिकाण तुला जास्त आवडतं? डेक्कनच्या इकडचा एरिया। डेक्कनच्या इकडचा एरिया खूप आवडतो ना? आणि तिथं वेळ लगेच जातो ना तुझा? लगेच जातो। बरोबर, पण आता इथं वेळ घालवू नकोस। तुला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। आपलं नाव? अरविंद यशवंत दाभोळकर। बर, तुमचा काय व्यवसाय? सुवर्णकार। सुवर्णकारात? बर, मग आता एवढं सोनं महागलंय तरी सुद्धा महिला तुमच्याकडे धाव घेत असतील ना सोनं घेण्यासाठी? हो, येतात काय। मग अशा वेळेला एखादी महिला काय म्हणते की मला नाही जमणार हार घ्यायला, त्यावेळेस तुम्ही कसं बरोबर तिला ते घ्यायला भाग पाडता? ते आपण थोडंसं आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं आणि कमी वजनामध्ये किंवा मजुरी जर असं थोडंसं कमी ऍडजस्ट केली त्यामुळे मग त्यांना ऍडजस्ट होऊन ते काही करतात। होतं? हो। बरं, मला सांगा या सगळ्या व्यापामधून तुम्हाला असा खेळामेळीच्या वातावरणामध्ये दिवस घालवायला वेळ मिळतो? थोडासा मिळतो। कधी असतो वेळ तो? रविवारी। रविवारी पूर्ण वेळ असतो? दिवशी नाही तो। इतर दिवशी नाही? 8ला जो रात्री 8 वाजता येतो दुकानात। तरी सुद्धा आज आम्ही तुमच्यासाठी खास वेळ काढलेला आहे। या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। आपलं नाव? सारिका नाखले। तुम्ही काय करता? एक हाऊसवाईफ आणि घरी क्लासेस घेते, ट्युशन्स।
क्लासेस घेता म्हणजे मुलांना शिकवता? हो, बर, मग कितवीपर्यंतचे क्लासेस? माझ्याकडे 8वी पर्यंत आहे सध्या. हां, आणि मिस्टर काय करतात? ते इंजिनियर आहे. इंजिनियर आहेत. आणि मग घरी कोण कोण असतं? घरी मी आहे, एक छोटा मुलगा आणि माझे मिस्टर. बर, मग समजा तुमच्या मिस्टरांकडे घड्याळच नसतं तर त्यांनी काय केलं असतं? काय प्रॉब्लेम क्रिएट झाले असते? सध्या मोबाईलचा जमाना आहे, मोबाईल तर असतं ना. पण मोबाईल म्हणजे काय? घड्याळ असलं तरी मोबाईलमध्ये दिसतं टाइम. टाइम, आणि जरी नसला तरी तुम्ही सारखं फोन करून सांगणार इतके वाजले इतके वाजले. किती वेळा फोन करता सारखा दिवसातून? नाही, एकदा पण नाही हं. एकदा पण करत नाही का? त्यांना वेळच नसतो तेवढा. त्यांना वेळ नसतो आणि तुम्हाला वेळ? मला पण नसतो. तुम्हाला पण नसतो. तरी सुद्धा आज मी वेळ काढून तुमच्यासाठी इकडे आलोय. मला फक्त तुमचा थोडासा वेळ पाहिजे. त्या वेळेमध्ये सगळ्यांनी आपण धमाल करायची आहे. या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली कोण लावेल? तू. म्हणजे पहिल्यांदा बोली लावणार आहे केदार, आणि त्याच्यानंतर दाभोळकर काका, आणि सर्वात शेवटी नाखले वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. हे एक आकर्षक क्वार्ट्ज घड्याळ आहे. या घड्याळाची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे. हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट असून बॅटरी लाईफ 1 ते 3 वर्ष आहे. या रिस्ट वॉचची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतोय केदार. केदार, हे घे 5 अंक आणि यातले फक्त 4 अंक जुळवून याची किंमत ठरव. काय किंमत आहे? 1895. 1895. कधी घेतलेस असं घड्याळ? नाही. नाही घेतलेलं, पण किंमत बरोबर आहे असं वाटतंय? हो वाटतंय. ठामेस या मतावर? हो. लिहून टाकायची किंमत? हो लिहून टाकायची. लिहूयात मग. दाभोळकर काका, आता तुम्ही याची किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. हे घड्याळ अतिशय आकर्षक आहे. याची बॅटरी लाईफ आहे ती जवळपास 1 ते 3 वर्ष आहे. काय किंमत आहे? 1980. 1980. पाठीमागे काय वाटतंय? 1995. इकडे 1750. बघा वेगवेगळ्या किमती येत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? माझ्या हिशोबाने मी बरोबर दाखवले असं वाटतं. 1980. 1980. ठाम आहे या मतावर? होय. नक्की? नक्की. लिहायची मग? लिहा. लिहूयात मग. सारिका वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4च अंक वापरायचे आहेत. काय किंमत आहे? 1895. 1895. पण ही किंमत तर केदारनी सांगितली आहे, त्यामुळे ही किंमत तुम्हाला सांगता येणार नाही. ठीक आहे, चेंज करू? हा, चेंज करा. काय गेली? 1890. 1890. या किमतीवर ठाम आहे? हो हो. नक्की? हो लिहून टाकायची मग? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या रिस्ट वॉचची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा केदारनी सांगितलेली किंमत आहे 1895 रुपये. त्यानंतर दाभोळकर काकांनी सांगितलेली किंमत आहे 1980 रुपये. तर सर्वात शेवटी सारिका वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1890 रुपये. पाहूयात या रिस्ट वॉचची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1895 रुपये. ही अचूक किंमत सांगितलेली आहे केदारनी, त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन. अभिनंदन केदार. धन्यवाद. 12वी आहे तुझी आणि तुला त्यात हे घड्याळ मिळालंय. मग आता काय टाइम बरोबर पाळणार ना? हो पाळणार. नक्की. हो हो. आणि आता जॅकपॉट राऊंड साठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो अचूक उत्तर देईल त्याला देणार आहे मी भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न असा आहे, छोटंसं तळे त्यात पोहती लाल लाल बाळे म्हणजे काय? याच्यावर तुम्ही विचार करत राहा. आता आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी मेहुल माझ्याबरोबर आहे. मेहुल, डोळे बंद करायचे आणि यातली 3 टोकन्स मला काढून द्यायची. पटकन मिक्स कर. 1
2 आणि 3. मेहुलनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 73. 73. अभिनंदन. या टाळ्या. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 84. या आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 32. अभिनंदन. ये. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपले तिन्ही स्पर्धक फार उत्सुक झालेत खरेदी करण्यासाठी, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मयूर दोशी. दोशी. हो. कुठल्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरलाय तुम्ही? धंद्यामध्ये. धंद्यामध्ये? हो. कसला व्यवसाय तुमचा? सिमेंटचा. सिमेंटचा? हो. मग त्यात दोषी कसा काय झाला? दोशी सरनेम आहे, DOSH आहे दोशी. अच्छा, दोषी सरनेम आहे वे. मला वाटलं काकूंबरोबर भांडणं झाली म्हणून त्यांना दोषी ठरवलं का काय? हा. असं काय नाही ना? नाही नाही नाही. मग काय कधी करतात भांडणं? रोज. रोज? मग काय तुम्ही काय करता? बस ते मनवायचं रुसवायचं मनवायचं रुसवायचं तसंच चालू. मनवायचं काय म्हणजे कसं रुसवायचं आणि मनवायचं? ते रुसली तर मी मनवतो, मी रुसला तर ते मनवतो. बघा मागच उभ्या आहेत त्या, त्यामुळे तुम्ही शांत आहे का भिवून भिवून? मग म्हणून तर आवाज निघत नाही. हा का? हो. पण ऐका, आता या राऊंड मध्ये ना आवाज निघून काहीच फायदा नाहीये. बरोबर तुम्हाला आहे. इथं खरेदी करायची आहे, हो. त्यामुळे आवाज न करता तुम्हाला खरेदी करायची आहे. हो. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? संगीता नितीन भारंबे. बर, तुम्ही काय करता? मी घरीच असते. घरीच असता? आणि मिस्टर काय करतात? टीचर आहेत. शिक्षक आहेत? हो. म्हणजे सिनियर कॉलेजला आहेत की कॉलेजला नाही, आहेत? हायस्कूलला आहे. हायस्कूलला शिक्षक आहेत? हो. म्हणजे एकदम कडक असणार ना हो, बरोबर शिक्षक? ओळखलं तुम्ही. बरोबर ना? हो हो. हो, काय शिक्षकाचाच मुलगा आहे मी म्हटल्यावर मी ओळखणारच. मग मला सांगा की शिक्षक म्हटल्यावर स्टेशनरीची खरेदी तुम्हाला करावी लागते कधी? हो. कुणासाठी? त्यांच्यासाठी का मुलांसाठी? नाही, मुलांसाठी मुलांसाठी. मग आता या वर्षीची खरेदी करून झाली? झालीये. बर, तरी सुद्धा मी एक तुम्हाला चान्स देणार आहे. कोणी फुकट खरेदी करायला दिली तुम्हाला? नाही. नाही? नाही. मग आज मी तुम्हाला संधी देतोय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? प्रतीक रवींद्र पुरव. प्रतीक पुरव. हां. काय पुरवतोस? काय पुरवत नाही, मग आडनाव पुरव आहे. आडनाव पुरव आहे. बरं, आणि आता काय करतोस? आता 12वी झाले आणि हार्डवेअर नेटवर्किंग करतोय. बरं, म्हणजे कम्प्युटरचं साहित्य पुरवतोस. हां. मग सुरुवात केली? बिघडलेलं सुद्धा बनवतो, पुरवतोच नाही. बरं, बनवतोस. पण मग काय कुठले पार्ट कुठं बदलायचे असतात आणि बसवायचे असतात? आता ते एकदा तू माझ्यासमोर बस, मग तुला कम्प्युटर खोलतो आणि दाखवतो कुठे. बरं, मग ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय असं असतं? काय वेगळं? हार्डवेअर म्हणजे जी वस्तू आपण हात लावू शकतो ना हां. आणि हाताने बनवू शकते त्याला हार्डवेअर बोलतात. सॉफ्टवेअर म्हणजे आपल्याला कम्प्युटरवर बसून जे मॅन्युअली करायला लागते त्याला सॉफ्टवेअर. मग घरातलं कम्प्युटर किती वेळा बिघडवलास? सध्या नवीनच घेतलाय त्याच्यामुळे अजून सुद्धा खराब नाही झालेला आहे. बरं, मग आता काय खोलायच्या प्रयत्नात आहेस तू? खोलतो ना. खोलतोस? मग कोण ओरडतो सगळ्यात पहिल्यांदा? जपून खोल, काही बिघडवू नाही, नको? कोणीच नाही. फक्त जसं चालू कर व्यवस्थित एवढाच प्रश्न असतो. काय? बंद पडलं नाही पाहिजे. चालू बंद नाही पडलं पाहिजे, सगळं व्यवस्थित चालू राहिलं चालू पाहिजे. राहिलं पाहिजे. आणि आज सुद्धा सगळं चालू राहण्यासाठी तुला आहे ना खरेदीची संधी मी तुला देणार आहे. त्या संधीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ती ही 1 मिनिटामध्ये. आणि आज या सगळ्यांना खरेदी करायची आहे 824 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. चला करा सुरुवात. सुरुवात करा, लवकर 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 घ्या. पुढे लक्ष. झाली 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात.
आपल्या तिन्ही स्पर्धकांची खरेदीची टोटल करून झालेली आहे. आता पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. दोशी काकांनी केलेली खरेदी आहे 1080 रुपयांची. त्यानंतर भारंबे काकींनी केलेली खरेदी आहे 345 रुपयांची. आणि प्रतीकने केलेली खरेदी आहे 660 रुपयांची, जी आपल्या बजेटच्या जवळ जाते, त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन. अभिनंदन प्रतीक. थँक्यू. आता काय ही बॅग घेऊन जाणार कॉलेजला? नाही, मग दादाची मुलगी आहे ना, दादाची मुलगी आहे, तिला देणार शाळेत न्यायला. तिला देणार. आणि मग तुला काय ठेवणार यातलं? पॅड उपयोगात येईल. हा, आणि अजून चेक करतो काय वस्तू. काय वस्तू ते चेक करत राहा. पण आता जॅकपॉट राऊंड खेळायचा आहे, ते विसरू नकोस. नाही. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर मी आजचा प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, छोटस तळे त्यामध्ये पोहती लाल लाल बाळे म्हणजे काय? याचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. आपला अंदाज कितीचा विजेता केदार आणि सुपरमार्केट राऊंडचा विजेता प्रतीक दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये आपले दोन्ही मावळे शस्त्र घेऊन तयार झालेत. तर त्यांना आज टरबूज कापायची, तीही टराटरा 1 मिनिटामध्ये. पण नुसती कापून चालणार नाहीयेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फोडी बनवायच्यात. पण फोड करताना एक लक्षात घ्या, साल राहता कामा नये आणि त्याची बी सुद्धा राहता कामा नये. जो सर्वाधिक फोडी बनवेल त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघेही तयार? लक्षात घ्या, 1 मिनिटामध्ये हे सगळं करायचं आहे आणि सांभाळून करायचंय. त्या सूर्यांना धार आहे, त्यामुळे काळजी घ्यायची आहे करताना. दोघेही तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3:30. लवकर लवकर लवकर. नीट टेक्निक कापा, नीट टेक्निक कापा. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आणि बघूयात कोणी सर्वाधिक फोडी केल्यात ते. सगळ्यात पहिल्यांदा केदार 1 2 3 4 आणि 5 फोडी बघतं. आणि इकडे प्रतीकनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 फोडी केल्यात. त्यामुळे तो जिंकला आहे आणि त्याला मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? प्रतीक, कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या रंगाची चावी. हिरव्या का? आवडतो हिरवा रंग. आवडतो हिरवा. हिरवळ सगळीकडे आवडते तुला? हो. बर. पाठीमागे काय वाटतंय? आणि लाल? लाल काय? लाल की हिरवी? हिरवी. लाल लाल हिरवी. हिरवी 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 हिरवी. नक्की? नक्की. निवड मग. प्रतीकने निवडले हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे केदारला मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाचा उपविजेता ठरलेला आहे प्रतीक पुरव, ज्याला मिळाले बटाटे. अभिनंदन. हे घे बटाटे. पुरव साहेब आता हे बटाटे पुरवून वापरणार ना? नाही नाही नाही. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाचा विजेता ठरलेला आहे केदार, ज्याला मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. अभिनंदन. धन्यवाद. हा कॅमेरा तुझ्याकडे सुपूर्द करतो. काय आता किती खुश झालास? गगनात नाही मावते आनंद. गगनात नाही मावत आहे. मग काय, फोटो काढ त्या आनंदाचा आणि एकदम त्याला कॅप्चर करून टाक. हो. पहिल्यांदा फोटो कुणाचा काढणार? फॅमिलीचा. तुला खूप खूप शुभेच्छा 12वी साठी. थँक्यू. आणि आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न काय विचारला होता आठवतोय का तुम्हाला? मी प्रश्न असा विचारला होता, छोटस तळे त्यामध्ये पोहती लाल लाल बाळे म्हणजे काय? थांबा 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 थांबा. तुम्ही या. तुमचं नाव? दीपिका शिरीष थोरे. आणि उत्तर? गुलाबजाम. गुलाबजाम? नाही नाही नाही. तुम्ही या, पुढे या. तुमचं नाव? वंदना पाटील. आणि उत्तर? कमळाचं फुल. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मी ही भेटवस्तू. अभिनंदन. अशीच मजा आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.